तर नमस्कार मित्रांनो, तर तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण तिळगुळाच्या लाडूची रेसिपी बघणार आहोत। ही रेसिपी बनवली आहे चॅनल स्पॉन्सरनी, सो त्याच्यामध्ये हात तुम्हाला त्यांचेच दिसतील आणि ही रेसिपी सर्वस्व त्यांचीच आहे। हे लाडू लगेच न फुटणारे किंवा जास्त कडक न होणारे कसे बनवतात किंवा कसे बनवू शकतो हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओमध्ये आपण आज एक गोष्ट सुद्धा बघणार आहोत, तर तिळगुळाचे काय महत्त्व आहे आणि ह्याची एक इंटरेस्टिंग पौराणिक गोष्ट आहे। तर एकदा काय झालं, शनिदेवांवर त्यांचे वडील म्हणजे सूर्यदेव चांगले संतापले होते। त्यांच्या संतापाचा आवर घालण्यासाठी शनिदेवांनी सर्व उपाय करून पाहिले, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही। मग हताश झालेल्या शनिदेवांनी तिळाची पूजा केली। तेव्हा मात्र भगवान सूर्यनारायण त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांच्या वडिलांनी शनिदेवाला वरदान दिलं की जेव्हा मी मकर राशीत प्रवेश करेन तेव्हा माझी तिळाने पूजा कर, त्यानं सारे दोष नाहीसे होतील। तेव्हापासून तिळाला महत्त्व प्राप्त झाले आहे आणि तेव्हापासून सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करताना त्यांची तिळाने पूजा केली जाते। अजून एक इंटरेस्टिंग माहिती आहे, ज्योतिषशास्त्रानुसार गुळ खाल्ल्यावर आणि दान केल्यावर सूर्य, शनी आणि गुरु ग्रहाचे कार्य शुभ होते। तिळगुळ प्रसाद म्हणून खाल्ल्यावर सूर्यदेव आनंदित होतात आणि सर्वत्र शांती पसरते। याशिवाय शनी महाराजांचा अशांतीचा शाप नष्ट होतो। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। रेसिपीसाठी आपल्याला काळ्या तिळांची गरज आहे। आता हे काळे तीळ पूर्ण काळे नसतात, तर ते थोडेसे तांबूस असतात। पांढरे तीळ एकदम पांढरे असतात। हे तीळ वापरल्याने तुमचे लाडू पांढरपट्ट होणार नाहीत, त्यामुळे तीळ निवडताना व्यवस्थित निवडून घ्या। तीळ आणल्यावर त्यांना व्यवस्थित भाजून घ्या। भाजताना त्यांचा असा आवाज आला पाहिजे। गॅस कमीच ठेवा, जेणेकरून तीळ जास्त भाजले जाणार नाहीत। तीळ भाजून झाल्यावर थोडा वेळ पसरट भांड्यात असे काढून ठेवा, म्हणजे ते थंड व्हायला मदत होईल। तुम्ही जर असेच तीळ मिक्सरमध्ये लावले तर त्यात मॉइश्चर क्रिएट होऊन तुमचे लाडू लवकर खराब होते। तीळ थंड होत आहेत तोपर्यंत आपण गूळ कापून घेऊया। गूळ कापताना त्याचे थोडे थोडे बारीक तुकडे करा। नंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये एकत्रच करायचं आहे। असे तुकडे पाडल्यानंतर मिश्रण व्हायला मदत होती। आता आपले तीळ व्यवस्थित थंड झाले आहेत, गूळ पण व्यवस्थित कापून झाला आहे। जेवढे तीळ तेवढेच गूळ अशा प्रमाणात तुम्ही मिश्रण तयार करा। तुम्हाला गोड कमी जास्त करायचा असेल तर त्या हिशोबाने तुम्ही गूळ वाढवा किंवा कमी करा। आता आपण हे तीळ आणि गूळ बॅचेसमध्ये मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। जास्त वेळ बारीक करायचं नाही। तीळ जास्त बारीक केले तर ते तेल सोडतात आणि नंतर लाडवांना एक उग्र वास यायला सुरुवात होते। त्यामुळे तीळ जास्त बारीक करू नका। एक दोन वेळा फिरवून तिळाची तुम्ही जाडी बघून घ्या। आपण थोडाच वेळ तीळ फिरवले होते, त्याच्यात हे असे बारीक झाले आहेत। गूळ आणि तीळ मिश्र व्हायला लागले। आता आपण परत हे बारीक करून घेऊया। आपल्याला ही फायनल कन्सिस्टन्सी हवी आहे, म्हणजे तीळ त्यांचा पूर्ण आकार पण राहिला नाही आणि ते एकदम बारीक पण झाले नाही। असं केल्याने लाडू गोळायला मदत होती। असं करून सगळे तीळ आणि गूळ एकत्र मिक्स करून घ्या। तुम्ही जर फक्त गूळ मिक्सरला फिरवलात तर तो मिक्सरच्या भांड्याला चिटकून जाईल आणि तुम्ही जर नुसते तीळ फिरवलात तर ते एकदम बारीक होऊन जाईल। त्यामुळे तीळ आणि गूळ यांचं योग्य प्रमाण भांड्यात घ्या, जेणेकरून तुमचं भांडं जास्त खराब होणार नाही। हा आहे मनी शॉट। मनी शॉट म्हणजेच असा सीन ज्याच्यासाठी तुम्ही खूप कष्ट घेतलेले असतात। चॅनल स्पॉन्सरच्या मते हाच तो सीन आहे ज्याला आपण मनी शॉट म्हणलं पाहिजे आणि ट्रेलरला आणि सुरुवातीला दाखवलं पाहिजे। आता आपण उरलेले तीळ आणि गूळ बारीक करून घेऊया। आधीची बॅच तुम्ही पाहू शकता, ही आहे दुसरी बॅच। हा उरलेला गूळ नंतर मी खोबऱ्यासोबत खाऊन घेणार आहे। आता एक सिक्रेट टिप, ती म्हणजे लाडू वळताना तुम्हाला थोडंसं तूप त्यांना लावायला पाहिजे, म्हणजे लाडू हाताला चिटकत नाहीत आणि लाडवांना एक चांगला टेक्स्चर येतो। म्हणजे तुपाचा वास सुद्धा येणार नाही आणि लाडूंचा टेक्स्चर पण बदलला, कारण तिळांना ऑलरेडी एक विशिष्ट वास असतो। तिळाचे लाडू वळणे फारसं अवघड नाही, पण ह्याच्यात तुमचे हात दुखू शकतात, जे की चॅनल स्पॉन्सरचं झालं होतं। सुरुवातीला छोटे लाडू करून नंतर त्यांनी मोठे लाडू केले। तुम्ही बघू शकताय की लाडू वळणे म्हणजेच पिठाचा गोळा घेऊन जवळ दाबून त्याला गोल आकार देणे। त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त आवड। अशा तऱ्हेने आपले तिळाचे लाडू बनवून तयार आहेत। तिळासोबतच ह्या लाडवांमध्ये तुम्ही शेंगदाणे सुद्धा ऍड करू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा।
तिळाचे महत्त्व आणि त्याच्याशी संबंधित असलेली पौराणिक गोष्ट आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तुम्हाला अजून कसले व्हिडिओ पाहायला आवडतील किंवा कसल्या रेसिपी बघायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.